नमस्कार माझे शेतकरी भावांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे सोयाबीनचे बाजारभाव. कुठल्या बाजार समितीमध्ये कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली बाजार समिती आहे कारंजा. आवकले 3000 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4270 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 3870 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. आवकले 187 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3600 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4068 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 3834 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर. आवकले 858 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4250 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 3875 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे उमरखेड. आवक 350 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 3950 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती वाशिम. जाते पिवळा. आवकले 900 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3910 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 4325 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 4050 रुपये. यापुढील बाजार समिती बीड. आवकले 489 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3170 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 4025 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 3696 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती चिखली. जाते पिवळा. आवकले 45 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3650 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4300 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 3975 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी भावांनो, हे होते महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजारभाव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती व रोजचे बाजारभाव बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती त्यांना सुद्धा मिळेल. एवढी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळत आहे हे देखील नक्की सांगा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.